थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला खूप सारी ऊर्जेची गरज असते. म्हणून आज आपण आपल्या किचनमध्ये पौष्टिक अशी दलिया खीर बनवणार आहे. ही खीर बनवायला अतिशय सोपी आहे, लगेचच बनवून तयार होते. तर ही झटपट होणारी खीर बनवायला सुरुवात करूया. त्याआधी नमस्कार, मी तृप्ती तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण दलिया खीर बनवतोय, त्यासाठी लागणारे साहित्य जाणून घेऊया. तर या ठिकाणी मी अर्धा किलो दलिया म्हणजे सांजा घेतलेला आहे. याला केसरी रवा देखील म्हटलं जातं. हा गव्हापासून बनवला जातो. यामध्ये दोन प्रकार असतात. एक हा जाडसर दलिया आणि दुसरा नॉर्मल यापेक्षा थोडा बारीक असतो तो. तर या ठिकाणी मी वाटीच्या प्रमाणात 2 वाटी दलिया घेतलेला आहे. त्यानंतर जेवढा दलिया घेतला आहे तेवढाच गूळ घ्यायचा आहे. त्याच्यानंतर गरजेनुसार तेल, या ठिकाणी तुम्ही तूप वापरले तरीही चालेल. तसेच अर्धी वाटी ओल्या नारळाचा खीस, 1 चमचा सुंठ पावडर, 1 चमचा वेलची पावडर, गरजेनुसार सुखामेवा आणि 2 चमचे खसखस. तर साहित्य जाणून झाले. त्यानंतर दुसरीकडे मी कुकर गरम करून घेतला. आता त्यामध्ये खसखस भाजून घेऊया. तर खसखस टाकल्यामुळे खीर खूप टेस्टी बनते. तुम्ही मंदिरामध्ये वगैरे खिरीचा प्रसाद घेतला असेल, त्यामध्ये खसखस वापरली जाते, त्यामुळे तो प्रसाद चवीला खूप टेस्टी लागतो. तुम्ही खीर बनवताना खसखस वापरा, खीर चवीला खूप भारी लागते. तर या ठिकाणी मी अर्धा ते 1 मिनिट खसखस भाजून घेतली. आता काढून घेऊया. त्यानंतर कुकरमध्ये 1 चमचा तेल घाला. तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये सुखामेवा घालायचा आहे. आता हा सुखामेवा 1 ते 2 मिनिट मंद आचेवर भाजून घ्या. आणि सुखामेवा नेहमी मंद आचेवर भाजून घ्यायचा, म्हणजे तो कुरकुरीत भाजतो. तर या ठिकाणी मी 1 ते 2 मिनिट सुखामेवा भाजून घेतला. याचा कलरही चेंज झालेला आहे, बघू शकता. छान असा भाजला गेलेला आहे. काढून घेऊयात. त्यानंतर राहिलेल्या तेलामध्ये दलिया भाजून घ्या. हा दलिया आपण तुपामध्ये किंवा कोरडा भाजला तरीही चालेल. आता हा दलिया आपल्याला याचा कलर बदलेपर्यंत, म्हणजे साधारण पांढरा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आणि दलिया भाजताना गॅस लो टू मीडियम ठेवा, म्हणजे दलिया व्यवस्थित भाजला जाईल, तो लगेचच करपणार नाही. तर बघू शकता दलियाचा रंग बदललेला आहे, म्हणजे दलिया छान असा भाजलेला आहे. आता दलियामध्ये आपल्याला जेवढा दलिया घेतला त्याच्या 4 पट पाणी घालायचं आहे. आणि पाणी घालताना उकळतं पाणी घाला, जेणेकरून एकसारखा दलिया शिजला जाईल. पाणी घातल्यानंतर तळापासून हलवून घ्या. तर या ठिकाणी मी 2 वाटी दलिया घेतला होता, तर पाणी मी 8 वाटी एवढं घेतलेलं आहे. तर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर राहिलेलं पाणी घालूयात. पाणी घातल्यानंतर झाकण ठेवून मध्यम आचेवर याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. चला, काही वेळातच कुकरच्या 3 शिट्ट्या काढून झाल्या. गॅस बंद करूया. तर बघा, गॅस बंद केल्यापासून 10 मिनिटांनी कुकरची स्टीम पूर्णपणे निघालेली आहे. बघू शकता, छान असा मऊसूत दलिया शिजलेला आहे. आपण याची लापसी बनवतो ना, तसा शिजवून घ्यायचा. फक्त लापसी मोकळी मोकळी करतात, खीर बनवताना दाटसर बनवली जाते. आता या शिजवून घेतलेल्या दलियामध्ये गूळ घालूया. गूळ घातल्यानंतर व्यवस्थित तळापासून हलवून घ्या. तर ही दलियाची खीर तुम्हाला पातळ हवे असेल तर यामध्ये अजून एखादी वाटी गरम करून पाणी घाला,
किंवा यामध्ये तुम्ही या स्टेजला दूध घातले तरीही चालेल. आमच्याकडे ही दलिया खीर अशीच बनवली जाते आणि वाटीमध्ये घेऊन यामध्ये दूध किंवा दुधावरच्या साईबरोबर खाल्ली जाते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये बदल करू शकता. तर बघा, गूळ व्यवस्थित मिक्स करून झाला. आता यामध्ये खोबऱ्याचा खीस, वेलची पावडर आणि सुंठ पावडर घालूया. हे साहित्य घातल्यानंतर मिक्स करून घ्या. तर बघा, व्यवस्थित मिक्स करून झालं. आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे झाकण ठेवून खीर 4 ते 5 मिनिट मंद आचेवर शिजवून घ्या. तर बघा, 5 मिनिट नंतर गुळाचं छान असं पाणी सुटलेलं आहे. आता गॅस बंद करूया आणि यामध्ये भाजून घेतलेला सुकामेवा घालूया. सुकामेवा घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्या. तर या ठिकाणी पौष्टिक अशी दलिया खीर बनवून तयार झालेली आहे. तर ही खीर आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी डिनरसाठी बनवू शकतो. खीर बनवायला अजिबात वेळ लागत नाही. तुम्ही ही खीर नक्की बनवा, याची टेस्ट खूप भारी लागते. तर आजच्या रेसिपीमध्ये आपण मस्त अशी दलिया खीर बनवलेली आहे. जर तुम्हाला ही आजची पौष्टिक रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.